महत्वाची बातमी, सिंधुदुर्गामध्ये स्थानिक निवडणुकांमुळे महायुतीमधला वाद टोकाला गेलाय। 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं रवींद्र चव्हाण म्हणाले होते। यावर युतीबद्दलचं वक्तव्य ही धमकी असल्याचं निलेश राणे म्हणाले। तर विचारधारेवर झालेली युती कायम राहील असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। शिवसेना भाजप युतीबद्दल रवींद्र चव्हाणांनी केलेलं वक्तव्य हे धमकी असल्याचा दावा निलेश राणेंनी केलाय। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये भाजप नेत्याच्या घरावर निलेश राणेंनी धाड टाकली होती। यावेळी भाजप नेत्याच्या घरात पैशांची बॅग सापडल्यानं भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतलं वातावरण तापलं होतं। त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी थेट युतीवरूनच इशारा दिला होता। राणे म्हणतात की रवींद्र चव्हाणांचे लोक पैसे वाटतायत। एक मिनिट थांबा जरा, एक मिनिट। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। चला, खोटं आहे, ठीक आहे। त्यांचा कुठेतरी राग दिसतोय या जिल्ह्यावर तरी, आमच्या कुटुंबावर तरी, किंवा काहीतरी त्यांचं वैयक्तिक दिसतंय, काहीतरी पर्सनल वॉर दिसतोय। आणि आम्ही पर्सनल वॉर राजकारणात कोणाचीच करत नाही। 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, त्यानंतर मी बोलेन, याचा अर्थ काय काढायचा? ही धमकी आहे। म्हणजे धमकी द्यायची तर सरळ द्या ना, सरसकट सगळ्यांना। कोडवर्डमध्ये धमकी नसते। मी सन्माननीय फडणवीस साहेबांचा टाइम देखील मागणार आहे निवडणूक झाल्यानंतर। युतीवरून रवींद्र चव्हाणांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही नाराजीच्या सुरात प्रतिक्रिया दिली आहे। पुढे युती टिकवायची की नाही हे रवींद्र चव्हाणांनाच विचारा असं श्रीकांत शिंदे म्हणाले। तर विचारधारेवर झालेली युती कायम राहील असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलंय। 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले। 2 डिसेंबर पर्यंत मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना। मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? मला ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी साहेबांनी विचारधारेवर युती झाली। आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएचं सरकार सुरू आहे। त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झाली आणि ही युती कायम राहील। रवींद्र चव्हाणांनी युतीवरून केलेल्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। तर उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या सेनेला यूज अँड थ्रो केलं जाईल असा दावा केलाय। याबाबत आपण कसं बघतो? तो स्लिप ऑफ टंग असू शकतो। रवींद्रजी चव्हाण या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश आणि यशस्वी नेतृत्व त्यांच्या ठायी आहे। आता बोलताना चुकून बोललं गेलं असेल त्याचा त्याला गांभीर्याने घ्यायची गरज नाही। मला वाटतं 2 तारखेपर्यंत भांडणं करू नका, आपसात काही वाद करू नका असा त्याचा अर्थ आहे। कारण आता सध्या आम्ही काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढतो आहोत आणि मग काही ठिकाणी टीकाटिप्पणी होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा 2 तारखेपर्यंत की आपण भांडू नका, हा त्याचा म्हणण्याचा निश्चित अर्थ असेल। 2 डिसेंबर तक हमें युति कायम रखनी है, उसके बाद हम जवाब देंगे। मतलब यूज एंड थ्रो, अभी वो थ्रो करेंगे तो कितने दूर तक जाएगा पता नहीं। तर सिंधुदुर्गमध्ये रवींद्र चव्हाणांमुळे युती तुटली असा आरोप निलेश राणेंनी केलाय। परवानगीसह भाजप कार्यकर्ता विजय केनवडेकरांच्या घरामध्ये गेलो असं स्पष्टीकरण निलेश राणे यांनी दिलं। आरोपीचा पाठलाग केला म्हणजे केस माझ्यावर होणार का असा सवाल देखील निलेश राणे यांनी केलाय। सिंधुदुर्गात घरात अनधिकृतरित्या शिरल्याचा आरोप करणाऱ्या विजय केनवडेकरांवर निलेश राणेंनी पलटवार केलाय। परवानगीसह घरात शिरलो, अनधिकृतरित्या कसं म्हणता असा सवाल निलेश राणेंनी केनवडेकरांच्या आरोपांवर केलाय। त्या ठिकाणी निलेश राणे साहेब खाली शूटिंग करत वरती आले, माझ्या प्रांगणातून शूटिंग करत वरती आले। माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले। परवानगी मागून आत गेलो, ज्यांनी दरवाजा उघडला त्यांनी मला थांबवायला पाहिजे होतं। ते उलट म्हटले या, बसायलाही सांगितलं, मी बसलो नाही तो भाग वेगळा। मग अनधिकृत कसं? 1 नाही 2 3 वेळा मला बोलले आपण बसा, आपण बसा। पण ज्या कारणासाठी मी गेलो होतो तिकडे बसणं काही बरोबर नाही। रवींद्र चव्हाणांच्या जवळच्या लोकांनी गाडी, घर, सोन्याचं बुकिंग करून ठेवल्याचा आरोप निलेश राणेंनी यावेळी केलाय। म्हटलं साहेब, हे माझ्या केके बिल्डरच्या बिझनेस मधले पैसे आहेत
तुमचा गैरसमज असेल तर नाही, त्याचा तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. त्या ह्याला पूर्णपणे उत्तर द्यायला मी बांधील आहे. माझ्याकडे एवढी तोडकी रक्कम मला ठेवणे आवश्यक आहे. हातावर मोलमजुरी करणाऱ्या, काम करून घेणाऱ्यांना मला पैसे द्यावे लागतात. मी ते सिद्ध करून 100% दाखवी. रवी चव्हाण साहेबांच्या जवळ जेवढे आहेत त्यांनी बुकिंग करून ठेवली आहे गाडीची, घरांची, सोनं किती घ्यायचं, फिरायला कुठे जायचं, मग ते फ्लाईटमध्ये परदेशात कुठल्या देशात आपण जाऊ शकतो, ते आपले बँक बॅलन्स जमवत आहे, आपलं कपाट भरत आहे. दरम्यान सिंधुदुर्गात नको होती म्हणून रवींद्र चव्हाणांनी युती तोडल्याचा निलेश राणेंनी आरोप केलाय. तर आमच्या कुटुंबात कुठलाही वाद नसल्याचं म्हणत नितेश राणेंनी केलेल्या टीकेवर निलेश राणेंनी उत्तर दिलंय. आम्हाला निर्णय घ्यावा लागला आणि हे रोज टंगवायचे, आज उद्या बघू, परवा बघू, मग ह्यांचे कोणतरी बाहेरचे येणार, आतमधले येणार, आजूबाजूचे येणार. आम्ही काय सगळ्यांना भेटत बसायचं की काय? पण स्थानिक पातळीवर ही युती तुटलेली नाही. एकाच व्यक्तीमुळे ही युती तुटली. त्यांचं नाव मी तुम्हाला सांगितलं. आमच्या कुटुंबात तसं काही नाही. आम्ही तेवढी मॅच्युरिटी ठेवतो की कुठेही आम्ही प्रोफेशनली जिथे आम्ही आहोत तिथे 100% राहावं, तिथे कुठेही तडजोड होता कामा नाही. आणि तसं काय होणार सुद्धा आणि तसं काय नाहीये. माझा हा सगळा विषय करण्याचा भाग हा करप्शन आहे. भाजपचे पैसे घ्या, मतदान शिवसेनेला करा, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलंय. एका मतामागे भाजपकडनं 15 ते 20 हजार वाटले जात आहेत, असा आरोप केसरकर यांनी केलाय. शिवसेनेचे उमेदवार उभे केलेले आहेत, त्यांना तुम्ही कोणाही जरी पैशाचा आमिष दाखवला आणि पैसे स्वीकारले तरी मतदान मात्र शिवसेनेच्याच उमेदवारांना करा. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी आमचे तगडे उमेदवार उभे आहेत तिथे तर हा जर 15-20 हजाराच्या आसपास गेला तर एकंदर किती पैसे खर्च होणार याचा विचार केला पाहिजे. पण आता थांबण्याची शक्यता नाही, कारण जवळजवळ वाटप त्यांचं पूर्ण होत आलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे. तर त्याच्यावर इलाज एकच आहे की लोकांनी पैसे स्वीकारून सुद्धा शिवसेनेला मतदान केलं तर मग चांगलं होईल. भाजपचे पैसे स्वीकारायचे आणि शिवसेनेला मतदान करायचे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पैशांचा धूर दिसतो, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. महाराष्ट्रामध्ये पैशांचा पाऊस सुरू आहे, पैशांच्या थैल्या उघडून मतं मागितली जात आहेत, असा आरोपही ठाकरेंनी केला. स्थानिक निवडणुकांमधल्या पैशांच्या बातम्या, तपोवनातील वृक्षतोड आणि वंदे मातरमवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय. पैशांचा पाऊस, अतिवृष्टी भयानक पद्धतीने महाराष्ट्रात सुरू आहे. सत्तेचा माज या सर्व राजकर्त्यांच्या वक्तव्यातून, वागणुकीतून पाहत असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. गावागावात किंवा जिथे जिथे निवडणूक आहे तिथे जाऊन मतं मागताय आणि या प्रचाराच्या दरम्यान कधीही नव्हता तेवढ्या ह्या निवडणुकांमध्ये, या खरं स्थानिक पातळीवरच्या निवडणूक आहे, या निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघताना दिसतोय. फक्त जिथे जात आहेत तिथे पैशाच्या थैल्या उघडल्या जात आहेत आणि मतं मागितली जात आहेत. सध्या राज्यात तिजोरीवरून सुरू असलेल्या प्रकरणावरूनही उद्धव ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावलाय. अर्थमंत्री कहते कि मेरे पास तिजोरी है, चंद्रकांत पाटिल कहते कि तिजोरी वाला मालिक तो हमारे पास है, दूसरा दाढ़ी वाला वो तो खुजाते बैठा है दाढ़ी अपनी, तो उसके हाथ में क्या है वही उसको पता नहीं चल रहा है. पैसे की इतनी मस्ती आज तक महाराष्ट्र ने कभी देखी नहीं. इथिओपियाच्या ज्वालामुखीचा आणि मुंबईचा काही संबंध नाहीये, तर भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग मुंबईमध्ये दिसत असल्याचं म्हणत ठाकरेंनी टीका केली आहे. तिकडे नाशिकमध्ये तपोवनाची जागा कंत्राटदारांच्या घशात घालण्यासाठी वृक्षतोड होणार असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय. याचा अर्थ असा की भाजपचं हिंदुत्व एक थोतांड आहे. काल परवाकडेच आपल्या माननीय पंतप्रधान यांनी अयोध्येच्या राम मंदिरावरती ती रामध्वजा वगैरे ती फडकावली, मग तिकडे जाऊन राम राम करायचं आणि नाशिकमध्ये मुंह में राम आणि बगल में अदानी असं यांचं काम आहे की का? ही जागा उद्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यासाठी आता कुंभमेळ्याचं कारण पुढे करून तुम्ही तिथली झाडं कापताय किंवा नष्ट करताय, हा सरळ सरळ तिथल्या जनतेचा आरोप आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे. ही झाडं कापली जाणार आहेत. मग प्रभू रामचंद्राच्या परस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी तुम्ही तिकडे आता साधुग्रामसाठी ही झाडं कापणार, हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरसाठी ही झाडं कापली जात आहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जाते.
दरम्यान आमचे खासदार सभागृहात वंदे मातरम म्हणणारच, हिम्मत असेल तर कारवाई करा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ठणकावलंय. शिवसेनेचे खासदार हे लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सभागृहात वंदे मातरम बोलणारच आणि भाजपमध्ये हिम्मत असेल तर आमच्या सदस्यांना त्यांनी निलंबित करून दाखवायचं. राजकीय प्रदूषण असो ते रोखण्यासाठी देवेंद्रजी समर्थ आहेत. मुंबईत प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणती पावलं उचललीत? पण एसटीपी प्रकल्प सुरुवात व्हायला देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे लागले. तोपर्यंत मुंबईतलं घाण पाणी समुद्रात तसंच मिसळलं जायचं. किती मोठं प्रदूषण. नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये नेत्यांनी सभेतून फोन लावण्याचा धडाका सुरू केलाय. शिंदेनी थेट उदय सामंत आणि आबिटकरांना फोन लावला, तर पडळकरांनी जतच्या सभेतून फडणवीसांना फोन केला. पाहूया. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात नेत्यांनी सभेतूनच मंत्र्यांना फोन लावण्याचा सपाटा सुरू केला. अहिल्यानगरच्या संगमनेरमधून एकनाथ शिंदेंनी थेट उदय सामंत आणि प्रकाश आबिटकरांना फोन लावला. संगमनेरमधल्या नागरिकांची MIDC आणि रुग्णालय सुरू करा अशी मागणी असल्याचं शिंदेंनी सामंत आणि आबिटकरांना सांगितलं. MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे. तर शब्द देऊ मी त्यांना. हा मग बघा ना, तर आदेश गडबड करायचं नाही. आपले प्रकाश आबिटकर आरोग्य मंत्री आहेत. इथं बाबा अमोल खताळकडे मी आलो आहे. तिथं त्यांचं म्हणे कॉटेज हॉस्पिटल आहे, पण त्याची दुरावस्था आहे. महिला आणि बाल रुग्णालय बंद आहे, ते चालू करायचंय. काय करणार तुम्ही? मी बुधवारी बोलून घेतो यांना आणि ताबडतोब ती सगळी जोडणी लावतो साहेब. हा मी करून देतो लगेच. यवतमाळ मधल्या सभेतून शिंदेंनी उदय सामंत आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना फोन लावले. MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे. तर शब्द देऊ मी त्यांना. हा मग बघा ना, तर आदेश गडबड करायचं नाही. हॅलो सिद्धेश, अरे मी वणीमध्ये आहे. वणीत इथं प्रदूषण आहे, भरपूर प्रदूषण. तुझं इथं काम आहे तुझं. साहेब लगेच सांगतो मी. कोळशाचा कोळशाच्या मुळे हवाई दूषित झाले आणि पाणी दूषित झालंय. लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय. तात्काळ याच्यावर मला कारवाई झाली पाहिजे. साहेब 24 तासात आपण कारवाई करतो. हा जळगाव जिल्ह्यातल्या पाचोऱ्यातल्या सभेतूनही शिंदेंनी सामंतांना MIDC साठी फोन लावला. आता इथं रोजगारांना तरुण आहेत, बेरोजगार आहेत, तर हे आपल्याला इथं उद्योग कधी पाठवणार? सर आपण मुख्यमंत्री असताना आपल्या आदेशाप्रमाणे इथं MIDC आपण जाहीर केली. त्याचा सुरुवात पण तुम्ही केली होती. त्याच्या लेआउटला आता साहेब मान्यता मिळालेली आहे. 1 महिन्याच्या आत बोर्डामध्ये मंजुरी मिळून त्या जागेचं वाटप देखील सुरू होईल. आणि जागेचं वाटप सुरू झाल्यानंतर साहेब आपण तिथे उद्योग आणू शकतो. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. सांगली जिल्ह्यातल्या जतमधल्या सभेतून गोपीचंद पडळकरांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला. फडणवीसांनीही फोनवरून भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन केलं. हा साहेब, लोक आहेत 2-3 हजार लोक पुढे. आमची सभा सुरू होती, तुमचा फोन आलाय. चला सर्वांना माझा नमस्कार. आपल्याला कल्पना आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अरळी हे आपले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. डॉक्टर अरळींनी आपल्या जतमध्ये गेले अनेक वर्ष रुग्णसेवा केली आहे आणि सर्वांशी अतिशय जवळचे संबंध असलेले, एक स्वच्छ प्रतिमा असलेले, शिकले सवरलेले असे डॉक्टर अरळीजी हे जर आपले आमदार गोपीचंदजी यांच्यासोबत नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी डबल इंजिनचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं तर निश्चितपणे खूप चांगलं काम तिकडे होऊ शकेल. आपण सगळ्यांनी 2 तारखेला डॉक्टर अरळी यांच्या कमळाची बटन दाबावी अशी आपल्याला विनंती करतो. प्रचार सभांना जाण्यासाठी नेत्यांची एकच धावपळ पाहायला मिळते. शिर्डीमध्ये प्रचार सभेसाठी उशीर झाला आणि त्यामुळे शिंदेंची पळापळ झाली, तर अजित पवारांची धावपळ देखील दिसून आली आहे. हे
प्रत्येक ठिकाणी सभेला जायचं आहे. अशा वेळेला नेत्यांना वेळ गाठणं हे कठीण जात आहे. अशा वेळेला शिंदेंच्या देखील मॅरेथॉन सभा राज्यभरात असताना शिर्डीमध्ये सभेसाठी त्यांची अशी धावपळ झाली. तर अजितदादा देखील हेलिकॉप्टरमधून उतरले आणि कोणाचाही सत्कार न घेता थेट पळत सुटले. स्थानिक निवडणुकीसाठी प्रचार सभेमध्ये बोलताना अजित पवारांची अनेक विधानं चर्चेत आली आहेत. पाहूयात. महाराष्ट्राच्या राजकारणातील देऊळ असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं आगमन व्यासपीठावरती होत आहे. आपण हाडमासाची माणसं कुठला कोणी धोका थांबरे बाबा राष्ट्रवादीच आहे काही याला अशी मग बोललं की टीव्हीला दाखवतात दादाने याचा अपमान केला. आणि माझं मला कळतं 35 वर्ष घासून इथं आलं. जेव्हापासून आता कुठे काही डिस्टर्ब करू नका. त्यांच्या कामाची वेगळी सदा. माझ्या कामाचं नको सांगू लोकांना माहिती आपल्या बस 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 बस. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेहमी 30 तारखेला संध्याकाळपर्यंत सभा असायची. आता 1 तारखेला रात्री 10 पर्यंत परवानगी दिली आणि 2 तारखेला सकाळी मतदान करायचं. 1 तारखेला रात्री 10 पर्यंत. आता 1 तारखेला आपण कशाची वाट बघतो ही 10 पर्यंत म्हणजे चांगले उमेदवार निवडून द्यायची वाट बघतो ना. सद्विवेक बुद्धीला आपण म्हणत असतो काय करायचं वेगळा अर्थ काढू नका. तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाहीये. मी 10च्या पुढे गेलो तर गर्दी होईल, चोकअप होईल, सगळेजण फोटो दादा सेल्फी नाही काढून द्यावं तर काय ताटलायसाला काढून देत नाही फोटो म्हणजे आम्हालाच पुन्हा शिव्या. बरं फोटो काढून द्यावा तर त्याचा धंदा काय ती माहिती नाही. म्हणजे आयला ती 2 नंबरचा धंद्यावाला असला की झाला आमची बिन पाण्यानेच. बघा अजित पवारचे कुणाबरोबर संबंध झालं सत्यानाश. राज्यामध्ये सध्या नगर परिषद नगरपंचायतीच्या प्रचाराचा धडाका पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या प्रचार सभा सुरू आहेत. प्रचार सभेमध्ये नेत्यांनी केलेली काही वक्तव्य चर्चेत आली आहेत. पाहूया. 22 तारखेला मतदान होतं. मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली. उठ बघता काय झोपलायस, उठ मी आली आहे, तुला प्रसन्न होते. बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला. लक्ष्मी येणार आहे, उठ बघता काय झोपलायस, उठ. आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे, बेमाल है नगर विकास में. माझी तर नगरपालिका आत्ता झाली नशिराबाद. मी मागच्या भाषणातही बोललो. उदास निघायचं फ्रेश येऊ द्या. लक्ष्मी किती बी पाडू द्या. काल वेगळे अर्थ निघाले. लक्ष्मी बोललो मी. आता लक्ष्मी म्हणजे काय नोटा होता काय. टीव्ही वाले दाखवता गुलाबराव पाटील लक्ष्मी बोल. लक्ष्मी माझी माय बहीण पण असते. तुम्हाला माहित नाही का माझ्या भावांनो. तुम्ही असं काहीतरी नका दाखवा माझं. आणि माझं दाखवल्याशिवाय तुमचं टीआरपी पण वाढत नाही. मूळ काय दाखवायचं, कसं दाखवायचं याचाही विचार केला पाहिजे. कारागीर तुम्हाला पेटे मिळाले का कारागिरांना, कामगारांना, बांधकाम करणाऱ्यांना मिळाले. त्याच्याकडे काय त्याला ग्लोव्ह दिले, त्याला मोठे गंबूट दिले, मच्छरदाणी पण दिली. घरी गेला कामावरून थकून मागून नवरा बायको दोघी मच्छरदाणी झोपा, डास पावता कामा नाही. इतकं काळजी घेणारं सरकार तुमचं या ठिकाणी आहे, पंतप्रधान तुमचं या ठिकाणी आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला. फलकून टाकील सर्जा तुले अर्धा. हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे. गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे. जास्ती वळवळ केली तर फळकून टाकू तुले अर्धा. या कळमेश्वराची संस्कृती बिघडण्याचं काम काँग्रेसवाल्याने बिलकुल करण्याची गरज नाही. इथे चांगले लोक राहतात, चांगल्या संस्कृतीचे लोक राहतात आणि म्हणून या कळमेश्वर सावनेरमध्ये गुंडाराज आपल्याला खपून घेणार नाही. मोनिकाताई सुनील बानखेले पूर्वीच्या बेंडे या तुमचा उमेदवार फार फायदेशीर आहे. बेंडे माहेर पण आमच्या मोनिकाताईचं इथंच आहे आणि सासर पण इथंच आहे. बरोबर आहे ना. लव्ह मॅरेज आहे का काय. नाही सासर आणि माहेर दोन्ही असलं की जरा शंकेला जागा उरते. राजन पाटलांच्या मुलाचं अभिनंदन करतो असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे. अंगावर आल्यास शिंगावर घ्यायचंच असं खोतांनी अजितदादांच्या विरोधामध्ये वक्तव्य केलंय. सदाभाऊ खोतांकडनं अजितदादांना चॅलेंज देणाऱ्या बाळराजे पाटलांचं समर्थन करण्यात आलेलं आहे.
दरम्यान अजित पवार नाद करायचा पण अनगरकरांचा कुठे असा इशारा बाळाराजे पाटलांनी दिला होता. त्या गावाचं नाव मला येत होतं, मी टीव्हीवर बघत होतो, कोणतरी बोललं का सगळ्याचा नाच करायचा पण कुठला तरी नाच करायचा नाही. पण तुम्ही मालक बोलला, पोरग बोललं म्हणून. मालक असं नसतं या, आलं अंगावर तर घ्यायचं शिंगावर. मी तुमच्या मुलाचं अभिनंदन करतो, कारण खऱ्या अर्थानं त्यानं मेनातनं काढलेली तलवार, त्या तलवारीला रक्त लागल्यावर मेनात घातले. मी खऱ्या अर्थानं त्याचं अभिनंदन करतो. आता मालक ही जी बी बातमी तयार होईल, पण आमचं आयुष्य गेलं वाड्याला दगड मारण्यातच. त्यामुळे तुमच्या पोरानं योग दगड मारल्यावर मला बरं वाटलं. म्हणलं कोणतरी घडी आपल्या जोडीला आला या.